शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। त्यावर अशा लोकांवर टाळा लागला पाहिजे, त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला हवं अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। बाहेरच्या राज्यांमधून मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही। ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, त्या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो। इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला। मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%। उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा। ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढत आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 7-8 महापालिका आहेत असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे। त्यामुळे आपला जो पैसा आहे तो इतरांवर खर्च केला जातो असंही राज ठाकरे म्हणतात। कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे? अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे, बघा हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सरळ आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।